जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध पाहत आहे। आज आपण 10व्या दशकातील दुसरा समास पाहूया। देह आशंका असे या समासाचं नाव आहे। नावातच आशंका असा शब्द आहे। साहजिकच आशंका या समासामध्ये मांडली असणार आहे। समासाची सुरुवात आपण पाहूया। स्वामीने विचार दाखविला, येथे विष्णूचा अभाव दिसोन आला, ब्रह्मा विष्णू महेशाला उरी नाही। मागच्या समासामध्ये आपण पाहिलं की अंतःकरण कसं सर्वत्र व्यापून आहे आणि सगळ्यांचं एकच आहे। त्या विषयाचं प्रतिपादन करता करता शेवटी ब्रह्मा विष्णू महेश आणि उत्पत्ती स्थिती लय हा विषय समर्थांनी समजावून सांगितला। आता त्या अनुषंगानं श्रोता प्रश्न करतोय। स्वामीने विचार दाखविला, येथे विष्णूचा अभाव दिसोन आला असं तो म्हणतो। मागच्या समासामध्ये आपल्याला स्वामींनी किंवा सद्गुरूंनी एक विचार सांगितला ब्रह्मा विष्णू महेशाबद्दलचा, पण हे कुठे दिसून येत नाहीत असा हा प्रश्न आहे। ब्रह्मा विष्णू महेशाला उरी नाही। आता हे अनुभवाला का येत नाहीत? ब्रह्मा विष्णू महेश उत्पत्ती स्थिती आणि लय करतात, पण कुठे करतात नेमके आणि आहेत कुठे हे अनुभवाला का येत नाही असा हा प्रश्न आहे। उत्पत्ती स्थिती संहार ब्रह्मा विष्णू महेश्वर याचा पाहता विचार प्रत्ययो नाही। श्रोता स्पष्टपणे म्हणतोय की याचा प्रत्यय कुठे येत नाही, की उत्पत्ती ब्रह्मामुळे होते, पालन विष्णूमुळे होतंय आणि शंकरामुळे संहार होतोय। ब्रह्मा उत्पत्ती करता चौमुखांचा, येथे प्रत्ययो नाही त्याचा, पाळण करता विष्णू चौभुजांचा, तोही ऐकोन जाणो। महेश संहार करीतो, हाही प्रत्ययो कैसा येतो, लिंग महिमा पुराणी तो विपरीत बोलिला। किती प्रांजळपणे श्रोतासुद्धा प्रश्न विचारतोय, हेही दासबोधाचं अलौकिकत्व आहे बरं का। कोणताही आडपडदा न ठेवता प्रश्नही सांगितले आहेत आणि कोणताही आडपडदा न ठेवता त्याची उत्तरेही आलेली आहेत, आणि म्हणूनच परमार्थाच्या प्रांतामध्ये दासबोधाचं एक अलौकिक आणि वेगळं स्थान आहे। स्पष्टता पहा प्रश्नामधली। ब्रह्मा उत्पत्ती करता चौमुखांचा, येथे प्रत्ययो नाही त्याचा। प्रत्यय येत नाही असं श्रोता म्हणतोय पहा। 4 मुखांचा ब्रह्मा आहे जो उत्पत्ती करतो, पण त्याचा अनुभव कुठे आहे? पाळण करता विष्णू चौभुजांचा, तोही ऐकोन जाणो। 4 हात असलेला विष्णू आहे जो पाळण करतो, पण त्याला कुणी पाहिलेलं नाही, नुसतं ऐकून त्याच्याबद्दल आहे आम्ही असं श्रोता म्हणतोय। महेश संहार करीतो, हाही प्रत्ययो कैसा येतो, लिंग महिमा पुराणी तो विपरीत बोलिला। शिवपुराण म्हणा किंवा अन्य काही पुराणे म्हणा, यामध्ये लिंगाचं जे महात्म्य सांगितलेलं आहे ते विपरीत आहे असं श्रोता म्हणतोय। विपरीत आहे म्हणजे अर्थातच लिंगाचं म्हणजेच शिवाचं महात्म्य तारणहार म्हणूनच सांगितलेलं आहे, उद्धार करणारा म्हणूनच सांगितलेलं आहे। कैलास राणा शिवचंद्र मवळी, फणींद्र माथा मुगटी झळाळी, कारुण्य सिंधो भवदुःखहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी। अशाच अर्थानं पुराणांमध्ये शिवाबद्दलची स्तुती येते, वर्णन येतं। मग त्याला संहार करता कसं म्हणावं? म्हणजे तो संहार करतो याचाही अनुभव कसा काय आहे ते माहीत नाही असं श्रोता म्हणतोय। पुराणांमध्ये तर विपरीत ऐकायला मिळतं। मूळ मायेस कोण केले, हे तो पाहिजे कळले, तीही देवांचे रूप झाले ऐलीकडे। मूळ माया लोक जननी, तयेपासून गुणक्षोभिणी, गुणक्षोभिणीपासून त्रिगुणी जन्म देवा। आता हे जे देव निर्माण झाले ते मूळ मायेतून निर्माण झाले, तर मग मूळ माया कळली पाहिजे आधी असं श्रोता म्हणतोय। म्हणजे आधी मूळ माया आणि मग सगळे देव आहेत। मूळ माया लोकजननी तयेपासून गुणक्षोभिणी असंही पुढे श्रोता म्हणतो।
मूळ माया ही खरी जननी आहे, जणू आई आहे. तिच्यापासून सगळं जन्माला आलं. गुणक्षोभिणी म्हणजे गुणांची उत्पत्ती झाली. सत्व रज तम आले आणि या गुणांमधूनच देव जन्माला आले. म्हणजे ह्याचं स्वरूप आणि याचा अनुभव याचा ताळमेळ येत नाही, आणि अनुभव आणि वर्णन याचाही ताळमेळ बसत नाही, असा श्रोत्याचा प्रश्न आहे. पुढे प्रश्न सुरूच राहिलेला आहे. या समासामध्ये प्रश्नच प्रश्न आहेत. देहा शंका असंच समासाचं नाव नाही का? पुढे पहा श्रोता काय विचारत आहे. ऐसे बोलती शास्त्रकारक. काय बोलतात शास्त्रकारक? हे जे काही आत्तापर्यंत आपण विषय पाहतोय हे शास्त्रांमध्ये नमूद आहेत. ऐसे बोलती शास्त्रकारक आणि प्रवृत्तीचेही लोक प्रत्यये पुसता कित्येक आकांत करीती. श्रोता म्हणतोय असा प्रश्न केला की लोकांना आवडत नाही. शास्त्र मानणारे किंवा शास्त्र रचणारे जे आहेत ते भगवंताच्या उत्पत्तीबद्दल सांगतात, पण देवाचा त्यांना अनुभव आहे का, असं जर त्यांना विचारलं तर त्यांना राग येतो. एक प्रकारे ते आकांत करतात असं श्रोता म्हणतोय. प्रत्यये पुसता कित्येक आकांत करीती. म्हणून त्यास पुसावेना, त्यांचे न प्रत्ययो आणवेना, प्रत्यये विण प्रयत्न नाना ठकाठकी. असं असल्यामुळं मग त्यांना विचारता येत नाही. जर संतापच केला, विचारणाऱ्यावरती राग केला, उत्तर नीट माहीत नसेल तर मग त्यांना विचारून काय उपयोग? आणि त्यांना जर विचारण्याचीच सोय नाही तर ते अनुभव कुठून देणार? इथून पुढे जाऊन श्रोता म्हणतोय मग जर अनुभव येत नसेल तर प्रयत्न करणं म्हणजे नुसती फसवाफसवी आहे. प्रत्यये विण प्रयत्न नाना ठकाठकी. इथं गोंदवलेकर महाराजांचं प्रवचन आठवतं. महाराज प्रवचनामध्ये म्हणतात, लोक असं म्हणतात की अनुभव आल्याशिवाय आम्ही नाम घेणार नाही. महाराज म्हणतात हे बोलणं वेडेपणाचं नाही का? आधी नाम घेतलं पाहिजे तर अनुभव येईल. अर्थात तो विषय सखोल आहे, पण पहा गंमत कशी आहे. सद्गुरूंचं जे ज्ञान आहे, जे सांगणं आहे, त्याच्या विपरीत तर्क इथं श्रोता मांडत आहे. तर्क सुरुवातीला बरोबरच आहे की असा वाटतो खरा, पण त्याच्यामध्ये सूक्ष्म त्रुटी असतात. आता इथे पहा, श्रोता म्हणतोय की प्रत्यये विण प्रयत्न नाना ठकाठकी. अनुभवच नसेल तर प्रयत्न करून काय फायदा? पण वस्तुस्थिती अशी आहे की प्रयत्न केल्याशिवाय अनुभव नाही. सर्व प्रश्न ऐकून घेऊन नंतर समर्थांनी उत्तर निश्चितच दिलं असणार. त्यामुळं आधी आपण प्रश्न पूर्णपणे ऐकून घेऊ. प्रचिती विण वैद्य म्हणवी, उगीच करी उठा ठेवी, तया मूर्खाला गोवी प्राणी मात्र. आपला तर्क आणखी स्पष्टपणे मांडण्यासाठी श्रोत्यानं उदाहरण दिलं की समजा एखादा मनुष्य रोगी आहे, त्याच्यावर उपचार करायचे आहेत, पण ज्याला ज्ञान नाही अशा व्यक्तीनं जर उपचार केले तर ती उठाठेव नाही का? अशा मूर्खाला सगळे लोक अडचणीत टाकतात असं श्रोता म्हणतोय. अशा मूर्खाला म्हणजे ज्ञान नसताना उपचार करणाऱ्याला. प्रश्नकर्ता श्रोता अनुभवाला महत्त्व देतोय. पहा, अनुभव असल्याशिवाय प्रयत्नांना काय अर्थ आहे हे सांगण्याचा त्याचा प्रयत्न आहे. विचारण्यामध्ये हाच दृष्टिकोन आहे की कशाचा अनुभव नाही, मग प्रयत्न कशासाठी करायचे? सगळीच फसवाफसवी नाही का? पुढे पहा तो काय म्हणत आहे. तैसाच हाही विचार, प्रत्यये करावा निर्धार, प्रत्यये नसता अंधकार गुरुशिष्यासी. जसं ज्ञान नसताना उपचार दिले तर गोंधळ निर्माण होतो, अनुभव नसताना प्रयत्न करत राहिलं तर फसवाफसवी होते, तसंच या देवांच्या बाबतीत आहे. देवाचा अनुभव कोणाला माहीत नाही, निश्चित काय आहे ते कोणाला ठाऊक नाही. मग अशा परिस्थितीमध्ये गुरु आणि शिष्य दोघेही अंधकारामध्ये भटकत राहतात. प्रत्यय नसता अंधकार गुरुशिष्यासी असं श्रोता म्हणतोय. तर्क सांगण्याच्या ओघामध्ये नकळतपणे श्रोता किंवा प्रश्नकर्ता गुरूंना सुद्धा अज्ञानाच्या स्तरावरती आणून ठेवतोय. गुरु आणि शिष्य दोघांनाही अज्ञान असेल तर भ्रमच भ्रम होणार असं तो म्हणत आहे. बरे लोका असं काय म्हणावे, लोक म्हणती तेची बरवे, परंतु स्वामीने सांगावे विशद करुनी.
एवढं बोलून पुढे श्रोता म्हणतोय की आता लोकांना कशाला नावं ठेवायची, लोक म्हणतील ते खरं आहे असं म्हणावं लागतं. तर आता सद्गुरूंनी हा विषय स्पष्ट करून सांगावा. म्हणो देवी माया केली, तरी देवांची रूपे मायेत आली. जरी म्हणो मायेने माया केली, तरी दुसरी नाही. सद्गुरूंनी स्पष्ट करून सांगावं असं म्हणता म्हणता पुन्हा प्रश्नच सुरू झाला. श्रोता अजून प्रश्नच करत आहे. देवांनी माया निर्माण केली असं म्हटलं तर देव कुठून निर्माण झाले? मायेतून निर्माण झाले आहेत. मग देवांनी माया कशी निर्माण केली हाही प्रश्न येतोच. देवांचीच रूपं मायामय नाहीत का जर देव मायेतून निर्माण झाले तर? आणि मायेतून माया निर्माण झाली असं म्हणायला गेलं तर माया एकच आहे, जी मूळ माया आहे. माया काही दोन नाहीत, तरी दुसरी नाही. म्हणजे हाही एक पेचच आहे की माया एकच आहे आणि ती देवांनी कशी निर्माण केली असणार जर देव तिच्यातूनच निर्माण झाले तर? पुढे पहा श्रोता काय म्हणतोय. जरी म्हणू भूती केली, तरी ते भूतांचीच वळली. म्हणावे जरी परब्रह्मे केली, तरी ब्रह्मी कर्तृत्व नाही. मग पंचमहाभूतांनी माया निर्माण केली का? तर नाही, कारण मूळ मायेमधून पंचमहाभूते निर्माण झालेली आहेत. आणि परब्रह्मानं माया निर्माण केली असं म्हणावं तर परब्रह्म काहीही करत नाही, ब्रह्मी कर्तृत्व नाही. आणि माया खरी असावी तरी ब्रह्मी कर्तृत्वाची गोवी. माया मिथ्या ऐसी जाणावी, तरी कर्तृत्व कैचे? किती गुंतागुंतीने प्रश्न विचारलाय पहा. माया जर खरी असती तर ब्रह्माकडं कर्तेपण देण्याचा प्रश्न होता. पण माया खरीच नाही, ती खोटी आहे. मग कर्तृत्वाचा प्रश्नच येत नाही, तिला निर्माण करण्याचा प्रश्नच येत नाही. पुढे श्रोता म्हणतोय, आता हे अवघेची उगवे आणि मनास प्रत्यये फावे. ऐसे केले पाहिजे देवे कृपाळूपणे. आता या सगळ्या प्रश्नांचा गुंता सुटला पाहिजे आणि अनुभव आला पाहिजे. कृपाळू होऊन सद्गुरूंनी त्याचं उत्तर द्यावं, त्याबद्दलचं विवेचन करावं. वेद मातृका विण नाही, मातृका देहाविण नाही. देह निर्माण होत नाही, देहा वेगळा. प्रश्न सुरूच ठेवलाय श्रोत्यानं. वेदांमध्ये शब्द दिसून येतात. अर्थातच वेद शब्दमय आहेत. आणि शब्द कशांपासून बनतात तर अक्षरांपासून. आणि अक्षरांचं मूळ ओंकारामध्ये आहे. हा ओंकार देहाशिवाय साकार होत नाही आणि देहाशिवाय देह निर्माण होत नाही, असाही एक गुंता श्रोत्यानं मांडला आहे. पण ओंकार देहाशिवाय साकार होत नाही या श्रोत्याच्या म्हणण्यामध्ये किती तथ्यता आहे हे उत्तराच्या वेळी आपल्याला कळेल. तया देहामध्ये नरदेहो, त्या नरदेहात ब्राह्मण देहो, त्या ब्राह्मण देहास पाहो अधिकार वेदी. त्यामध्ये सुद्धा श्रोता म्हणतोय की पायऱ्या आहेत. देहांमध्ये नरदेह उत्तम, नरदेहांमध्ये ब्राह्मण देह उत्तम आणि ब्राह्मण देहामध्ये वेदांचा अधिकार आहे. असो वेद कोठून झाले, देह कासयाचे केले, देव कैसे प्रगटले कोण्या प्रकारे. हे सगळं विवेचन करण्यामागे प्रश्न एकच आहे की वेद कुठून निर्माण झाले आणि हे देह कसे बनले आणि देवता ज्या आहेत त्या कुठून प्रगट झाल्या. एकामागून एक गुंतागुंतीचे प्रश्न श्रोत्यानं विचारलेले आहेत. पुढे आता वक्ता बोलायला लागला, म्हणजे सद्गुरू बोलायला लागले. ऐसा बळावला अनुमान, केले पाहिजे समाधान. वक्ता म्हणे सावधान होई आता. प्रत्यये पाहता साकडी, अवघी होते विघडा विघडी. अनुमानिता घडीने घडी काळ जातो. लोकधाटी शास्त्र निर्णये, येथे बहुधा निश्चये. म्हणून या एक प्रत्यये येणार नाही. श्रोता म्हणतोय, आता सावध होऊन उत्तर ऐकायला पाहिजे. गोंधळ करून घेऊन उपयोग नाही. गोंधळ होतो कारण शास्त्र एक सांगतं, एक प्रतिपादन करतं आणि अनुभव दुसरा येत असतो.
अशा वेळी जर तर्कांवर तर्क करत राहिलो तर हातामध्ये काहीही येत नाही, वेळ मात्र वाया जातो. अनुमानिता घडीने घडी काळ जातो. एक प्रकारे समर्थ आपल्याला सांगत आहेत की सद्गुरू वचनांवरती विश्वास पाहिजे. तर्कानं तर्क वाढत जाईल, बुद्धीमध्ये समाधान प्राप्त होईल की वा किती छान तर्क मी मांडले. पण उत्तर मिळायचं असेल तर आधी विश्वास ठेवावा लागेल. जे सांगितलं जातंय ते आपल्या मनातील बुद्धीतील गोंधळ बाजूला करून ऐकावं लागेल. लोकधाटी शास्त्र निर्णये येथे बहुधा निश्चये असं ते म्हणतात. म्हणजे काय, लोकांची जी मतं आहेत किंवा शास्त्रांमध्ये जे निर्णय दिलेले आहेत ते अनेक प्रकारचे आहेत. जितके लोक तितकी मतं आणि जितकी शास्त्र तितके निर्णय. त्यामुळे निश्चित काहीही सांगता येत नाही. इथेही पहा, पुन्हा विश्वासालाच महत्त्व आहे. विश्वास म्हणा, श्रद्धा म्हणा, हा परमार्थ साधनेचा पायाच आहे. विश्वास नसेल तर साधना संभवत नाही, उत्तर मिळणारही नाही. केवळ तर्कांवरून तर्क केले जातील. आता शास्त्राची भीड धरावी तरी सुटेना हे गथा गोवी, गथा गोवी हे उगवावी तरी शास्त्रभेद दिसे. शास्त्राच्या आधारानं या प्रश्नाची सोडवणूक करायला गेलं तर प्रश्न सुटणार नाही. कारण शास्त्रांमध्ये फरक आहे, एकमत नाही आहे. त्यामुळे मग घोटाळा वाढत जातो, भ्रम वाढत जातो. शास्त्र रक्षून प्रत्यये आणिला, पूर्वपक्ष त्यागून सिद्धांत पाहिला. शहाणा मूर्ख समजाविला एका वचने, असं पुढं ते म्हणतात. आपलं उत्तर अशा पद्धतीचं पाहिजे की शास्त्रांचाही आदर राखला गेला पाहिजे आणि अनुभवालाही विरोध झाला नाही पाहिजे. म्हणून पूर्वपक्ष आधी सांगावा. पूर्वपक्षाचा एक अर्थ असा होतो की देहबुद्धीचं ज्ञान. दुसरा अर्थ असा होतो की शास्त्रांमध्ये जे शाब्दिक ज्ञान मांडलेलं आहे ते पूर्वपक्षाचं आहे. तो मांडला की त्यातले दोष जे आहेत ते दिसतात आणि दिसले की बाजूला करता येतात. आणि मग आपला सिद्धांत सांगावा. पूर्वपक्ष त्यागून सिद्धांत पाहिला. समर्थ म्हणतायत, शहाणा मूर्ख समजाविला एका वचने. एकच उत्तर द्यावं, पण त्यानं शहाणा आणि अडाणी दोघांचंही समाधान व्हावं. शास्त्रीच पूर्वपक्ष बोलिला, पूर्वपक्ष म्हणावे लटक्याला. पहा, स्पष्टपणे समर्थांनी सांगितलं की शास्त्रामध्ये पूर्वपक्ष सांगण्याची पद्धत आहे, पण तो लटका असतो. मगाशीच आपण पाहिलं, एकतर ते शब्दज्ञान आहे किंवा देहबुद्धीचं ज्ञान आहे. तिथे अनुभव नाही आणि अनुभवांमध्ये फरक आहे. तरीही पूर्वपक्ष मांडतो आणि मग त्याचं विवेचन करतो, असं समर्थ म्हणत आहेत. जर पूर्वपक्ष मांडला आणि त्याचं विवेचन केलं तर आम्हाला दोष येणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. विचार पाहता आम्हाला शब्द नाही. समासाच्या शेवटी ते म्हणतात, तथापि बोलो काही एक, शास्त्र रक्षून कौतुक. शास्त्राचं रक्षण करायचं म्हणून कौतुकानं थोडं त्याचं विवेचन करतो. श्रोती सादर विवेक केला पाहिजे. श्रोत्यानं अत्यंत आदरानं विवेकानं विचार करावा दिल्या गेलेल्या उत्तराचा, हे समर्थांना सांगायचं आहे. हे वारंवार ते दासबोधात सांगतात पहा की आता आदरानं ऐका, आता सावध होऊन ऐका, आता विवेकानं ऐका. त्याचं कारण असं आहे, आपली बुद्धी आणि मन फसवं आहे. उत्तरामधून तर्क निघतात आणि तर्कामधून तर्क निघत जातात आणि तर्कांचं एक जाळं तयार होतं. बुद्धी आत्मबुद्धी झालेली नसते, ती पूर्ण देहबुद्धीला चिकटलेली असते. त्यामुळे तर्काच्या जाळ्यामधून बुद्धीला समाधान मिळतं, पण ती देहबुद्धीतून आलेली असल्यामुळं ते काही खरं समाधान नाही. खरं उत्तर मिळतच नाही. तर्कातून तर्क वाढत जातात. त्यामुळे समर्थ म्हणतात, आपण शास्त्रही पाहू आणि अनुभवाबद्दलही पाहू. सगळ्याचा आदर ठेवू, पण याचं तारतम्य पाहून आपण उत्तर ऐकलं पाहिजे. विवेकानं याचं श्रवण केलं पाहिजे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे
देह आशंका नाम समास दुसरा श्रीराम. पुढच्या समासात अर्थातच आत्ता उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. त्या समासाचं नाव आहे देह आशंका शोधन. आशंका आता विस्तृत पाहिली आपण, त्याचं शोधन पुढच्या समासात. तो भाग आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.